हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे जयश्री. तुमचं माझ्या व्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर मापासहित तुम्हाला कटिंग कसं करायचं ते सांगते आहे तुम्हाला. आणि हा जो आहे ना, तो जुना परकर आहे. तर म्हणजे नेटची साडी होती, तर तिने भूमीने घातलीच नाही. मग म्हटलं चला आपण असा उपयोग करूया. माझ्याकडे नेट शिल्लक होती, तर त्याचा तिला मी आता छानसा फ्रॉक शिवणार आहे. तर मापं सगळे मी काढून घेतले, लिहून घेतली आणि तसं तुम्हाला सांगत जाणार आहे. तर बघा, आता इथं तिची छाती होती 28 इंच. तर 28 इंचचा चौथा भाग म्हणजे 7 इंच येतो आणि +2 म्हणजे शिलाई मार्जिन आपल्याला जाणार आहे. तर रुंदी घेतली आहे 9 इंच अशी आणि 28 इंच आपलं होती. तर मग आपण लंबीसुद्धा 14 इंच घेतला आहे. तर आता बघा, हा जो मधला जो भाग आहे ना, तिथं आपल्याला गळा टाकायचा आहे. तर त्याच्यासाठी मी 2.5 इंच माप घेतलेला आहे आणि पुढे 5.5 इंच म्हणजे तो शोल्डरचा भाग होणार आहे. तर बघा, आता गळ्याचा भाग करताना आहे ना, खाली आपल्याला म्हणजे किती गळा घ्यायचा आहे त्या पद्धतीचा आपण माप घ्यायचं आहे. तर मी इथं 5 इंच गळ्याचं माप घेतलेलं आहे आणि मला हवा तसा मी गळ्याचं माप आता इथं टाकून घेणार आहे. तर मला आहे ना, असं त्रिकोणी गळा करायचा होता, म्हणून मग असं त्रिकोणीचा आकार मी इथं देऊन घेतला आहे. तर आपल्याला आहे ना, हे 4 फोल्ड केलेला कपडा आहे, म्हणजे अस्तर आणि एक सोनेरी कपडा, असं दोघी आहे आणि मागचा पुढचा दोघं आपल्याला याच्यामध्ये भाग निघणार आहे. तर शोल्डर बघा, इथं 5.5 इंच लांबी घेतला आहे आणि 5.5 आपण 5.5 इंचला मार्किंग केली होती. तर बघा, आता इथं आहे ना 1 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंचावर सुद्धा मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपण जो मधला जो शोल्डरचा भाग आहे ना, तर त्याला आकार देऊन घेणार आहोत. तर त्याला शोल्डरच्या भागाला आहे ना 2 इंच म्हणजे अर्धा इंचचा फरक असतो. तर बघा, मी आता आहे ना परत मोजून घेते, म्हणजे कंबरचं मला लक्षात नाही किती घ्यायचं होतं, म्हणून मी तिला आधी मोजून घेतलं. तर कंबरचा इंच जो असतो ना, तर ते घेतल्यानंतर आपल्याला 1 इंच कमी करून घ्यायचं असतं. म्हणजे इथं मी 8 इंच कमी करून घेतलेला आहे. तर 8 इंच घेतलेली आहे, सॉरी, कंबर म्हणजे 9, आपल्याला खालचं जे 9 इंच आहे ना, तर 1 इंच मी कमी करून घेतलं, म्हणजे माप अगदी बरोबर येणार आहे. तर बघा, आता जो आपण कपडा आहे ना, तो कापून घ्यायचा आहे. अगदी कटोकट नाही कापायचा, थोडंसं दुरूनच कापून घ्यायचं आहे. आणि बघा, कापून झाल्यानंतर आपल्याला गळा कापायचा नाही, तर आपण तो काढून घेणार आहोत. म्हणजे दोघी आपल्याला भाग जे आहे ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे. मागचा पुढचा गळा वेगवेगळा असतो, म्हणून आपल्याला दोघी कपडे वेगवेगळे करायचे आहे. तर हे 4 कपडे आहे, एक अस्तर आणि एक जो सोनेरी कपडा आहे तो. तर बघा, पुढचा भाग मी वेगळा काढून घेतला होता, तर त्याचंच मी आता गळ्याचं माप कापून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचं झालं आहे. आणि पुढचा जो मोंडा असतो बघा, तर आपल्याला अर्धा इंच जो आहे ना मधला भाग, तो अजून कट करून घ्यायचा असतो आणि अर्धा इंच तसंच राहू द्यायचा असतो मागच्या बाजूसाठी. बघा, मागच्या बाजूचा आपल्याला मोंडा कट करायचा नाही, जसं आहे तसंच ते शोल्डर राहू द्यायचं. त्याच्यानंतर मी आता मागच्या गळ्याचा आहे ना गळा जसा गळा आहे ना तसा करून घेते, मला पाहिजे तेवढा. तर मी गळ्याची उंची घेणार आहे 3 इंच आणि जसं आपण माप घेतलं होतं आधी 5.5 इंच, तसंच आहे इथं सुद्धा माप मी करून घेतलं आणि मला जसं पाहिजे तसं मी आता आकार इथं देऊन घेते आहे. तर मला इथं साधा गोल आकार करून घ्यायचा होता, तसंच मी दिलेला आहे. तर जर तुम्हाला गळा जर मोठा पाहिजे तर तुम्ही 1 इंच अजून वाढवू शकता मागचा गळा. पुढचा गळा नाही वाढवायचा, कारण लहान मुलींचं गळे जास्त मोठे चांगले नाही दिसत. मागचा गळा तुम्ही थोडं वाढवू शकतात. तर बघा, आता आपण जो नेटचा कपडा आहे तो डायरेक्ट मी ठेवून घेतला आहे आणि आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कपडा आहे ना दुरून कट करायचा आहे, म्हणजे शिलाईमध्ये आपण थोडंसं इकडं तिकडं जरी झालं ना कपडा, तरी ते ॲडजस्ट होऊन जातं. तर बघा, आता दोघी बाजूचं आहे ना मी असं कट करून घेतला आहे आणि खूप सोपं आहे हे कटिंग स्टिचिंगचं. मला एवढी भीती वाटायची आधी, मला असं वाटत होतं की आता मला येतं का नाही येतं, पण मी जसं शिवते आहे ना तसं मला अगदी सोपं जातं आहे. म्हणजे मी कधी म्हणजे क्लास नाही केला, पण मी माझ्या पद्धतीने मापं बघून वगैरे सगळं करत असते आणि शिवत असते. तर बघा, आता आपल्याला आहे ना खालचा भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर आपण जेवढी उंची घेतली आहे फ्रॉकची, तेवढे इंचामधून आपल्याला 14 इंच कमी करून घ्यायची आहे. 14 इंच कमी केल्यानंतर जेवढा काही उरतं तेवढा आपल्याला उंची घ्यायची आहे. तर मला आता इथं 23 इंच कपडा घ्यायचा आहे, तर मी 23 इंच कपडा कट करून घेते. तर मी आता लांबीला इथं 50 इंच घेणार आहे आणि रुंदीला 23 इंच. आलं का तुमच्या लक्षात? जी आपली उभी बाजू आहे तिथं
23 इंच घेणार आहे आणि जो असा घेरची बाजू येते त्याला 45 इंच मी इथं घेणार आहे। तर बघा म्हणजे कसं आहे माप अगदी बरोबर होतं, खाली वरती वगैरे नाही होत जर मापाने आपण व्यवस्थित शिवलं तर बघा इथं आहे ना मी कापून घेतला होता आणि जो उरलेला कपडा होता तर मी तो अर्धा अर्धा कापून घेतला आहे, कारण मला फ्लेअर सारखे ना बाह्या करून घ्यायचे होत्या म्हणून मी अर्धा अर्धा कट करून घेतला होता। आणि आता बघा खालचं जो आपला जो घेर आहे त्याचं सुद्धा मी अस्तर कट करून घेतलं होतं। तर जो पहिला बघा आता जो आपला म्हणजे वरचा भाग आहे ना छातीचा पुढचा, तर तो भाग मी आता इथं शिवून घेते आहे। तर आपल्याला आहे ना कपडा उलटा ठेवून घ्यायचा आहे अस्तरच्या बाजूने आणि गळ्याला शिलाई मारून घ्यायची। बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि जर तुम्ही शिवत असाल ना तर व्हिडिओ चालून मग तुम्ही शिवत जा, एक एक स्टेप करत जा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। ज्यांना कुणाला अनुभव नसतो ना त्यांना थोडंसं वेळ लागतो समजायला, पण मला एवढा वेळ लागत नाही कारण मला आधी पहिल्यापासून शिवण्याची सवय आहे तर माझ्या ते पटकन लक्षात येत असतं। तर बघा आपल्याला गळा आहे ना एक शिलाई टाकून आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये ना छोटे छोटे अगदी बारीक बारीक कट द्यायचे आहे, अगदी सावधानतेने आपल्याला ते कट मारायचे आहे म्हणजे शिलाई वगैरे कट नाही झाली पाहिजे। आणि कपडा उलटवून आपल्याला परत एक शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे एक थोडंसं जागा सोडून। आणि असं केल्यानंतर आहे ना छान गळ्याला आहे ना एकदम मस्त फिनिशिंग येते। तर अशा पद्धतीनेच मी नेहमी गळ्याची शिलाई करत असते। आता आहे ना ह्या गळ्याला मला लेस लावून घ्यायची आहे, तर माझ्याकडे ही एकच लेस आहे म्हणून मी हीच लावते आहे आणि लकीली ती गोल्डन कलरची सुद्धा आहे। तर मला आहे ना हा त्रिकोणी गळा आहे ना खूप जास्त आवडतो, तर मी असाच शिवत असते त्रिकोणी गळा। तर आणि हे आहे ना थोडंसं दूर लावायचं म्हणजे ते छान दिसतं, एकदम चिटकून जर लावलं ना तर व्यवस्थित लागतसुद्धा नाही आणि व्यवस्थित बसतसुद्धा नाही। तर आता मला परत अजून शिलाई अजून दुसरी टाकून घेते, कारण जे मी लेस लावली आहे ती चौडी आहे तर तिला तसं चालणार नाही म्हणून मग दोन्ही शिलाई मला मारून घ्यायची आहे। तर बघा आता जो कपडा उरलेला आहे सगळा अस्तर आणि नेटचा कपडा आपल्याला शिलाई टाकून घ्यायचे म्हणजे कपडा हलला नाही पाहिजे शिवताना, आणि जो उरलेला नेटचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर बघा आता हा पुढचा भाग आपला रेडी झालेला आहे, तर आपल्याला आहे ना समोरच्या साईडने असे दाब द्यायचे आहे म्हणजे याच्याने काय होतं छान फिटिंग येते। तर इथं आहे ना 4 इंच माप घ्यायचं आहे आपल्याला, 4 इंच घेऊन आपल्याला अर्धा इंच एवढं दाबायचं आहे म्हणजे त्याची चौडी अर्धा इंच ठेवायची, लांबी 4 इंचापासून आपल्याला घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने ना जर आपण केलं ना तर फिटिंगला एकदम छान बसतं। तर माझं हे जे झालेलं आहे पुढचा भाग आणि मागचा भागसुद्धा रेडी झालेला आहे, तर मला आहे ना आता यांना फक्त जोडून घ्यायचं आहे। तर जोडताना आहे ना थोडंसं मी आता कसं दाब शिलाई देऊन घेते आहे म्हणजे एकदम सेम जोडून घेते बघा। आणि आता परत मी पलटवू नये ना तर आता अजून त्याला एक दाब शिलाई देणार आहे म्हणजे कसं ते टोचत नाही आणि मुलांनाही त्रास होत नाही। तर अशा पद्धतीचं, आणि जर कधी आपल्याकडे एम्ब्रॉयडरीची म्हणजे आपलं जर पिकोची जर मशीन असतील तर त्याच्याने केलं तर फारच उत्तम असतं, म्हणजे त्याच्याने काही प्रॉब्लेम टुचत वगैरे नाही। तर बघा जर मी कपडा काटून घेतला होता ना अर्धा, तर त्याला फक्त अशा म्हणजे गॅदर्स टाकले होते, त्याच्यानंतर त्याला लेस लावून घेतली, बाकी काहीच कटिंग नाही केली मी बाह्यांची। तर अशी खूप सुंदर त्याला बटरफ्लाय सारखी त्याला असं लेयर आले आहेत। आणि बघा आता हा वरचा भाग आहे ना एकदम छान रेडी झाला आहे आणि मी त्याला लेससुद्धा लावली होती, ते सुद्धा खूप छान दिसते। तर ड्रेस तयार झाल्यावरती तुम्हाला दिसेलच। तर आता आहे ना खालचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। तर खालच्या भागाला आहे ना तर गॅदर्स टाकून घेते, जेवढा कपडा होता ना तर तेवढाच कपडा मी घेतला आहे आणि छातीचा जो पाठीचा भाग आहे ना तो आहे हा, तर त्यालाच मी डायरेक्ट आता गॅदर्स टाकून घेते आहे, डायरेक्ट अटॅच करते आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला अस्तरसुद्धा अटॅच करायचं आहे म्हणून जास्त परत शिलाई द्यायची काही गरज नाही। एक शिलाईमध्ये तुम्ही गॅदर्स देऊन घ्या, त्याच्यानंतर 2 शिलाई तुम्ही अस्तर लावल्यानंतर दाखवू शकता। तर बघा अशा पद्धतीने ना अस्तर लावून घेते। तर अस्तराला जर एखाद्या वेळेस अस्तर जर जास्त झालं ना तर 1-2 मध्ये मध्यभागी किंवा आजूबाजूला एक असं गॅदर्स देऊन घ्यायचे। बघा मी अशा पद्धतीने देऊन घेते आहे। तर शिवायला आहे ना खूप सोपं आहे आणि तुम्हाला मी माप तसे सांगितलेच आहे। आणि लास्टमध्ये ना मी जे माप काढले आहे ना तर ते पूर्ण फोटो टाकणार आहे की कसं मी माप काढले आहे, आणि तुम्ही ते वाचून घ्या। जर नाही समजत असलं तर मग मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर बघा आता गॅदर्स वगैरे टाकून झालं, सगळं शिवून झालं होतं, तर बंदसुद्धा मी लावले होते, तर बंदसुद्धा शिवून घ्यायचे
आपल्याला, तर बंदसुद्धा आपल्याला म्हणजे कसं साधे सिंपल आहे म्हणून मी बंद काही तुम्हाला दाखवले नाही. तर बघा जसं मी शोल्डरला दाबपट्टी देऊन मध्ये शिवून घेतलं होतं तसंच मी आता बाहेरूनसुद्धा तसंच एक मोठी दाबपट्टी देऊन घेते आहे दोन्ही साईडने. आणि तसंच मग आपल्याला लेयर्स आपल्याला जोडून घ्यायचे आहे व्यवस्थित. आणि जोडताना आहे ना खालून कपडा वरतून कपडा आपल्याला व्यवस्थित बघून जोडत घ्यायचं आहे. म्हणजे कसं कपडा जर एखाद्या वेळेस दाबला गेला ना तर ते परत उसवून आपल्याला परत शिवावं लागतं. तर बघा आता आहे ना इथं हे दाबपट्टी झाली आहे. तर याच्यामध्ये ना जेवढं पण एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण जेव्हा आता शिलाई देऊ ना मग त्याच्यातून तो बाहेर येतो, मग दोरे येतात, मग कधी कधी कपडासुद्धा येतो बाहेर. तर ते तसं चांगलं नाही दिसत म्हणून आपण काय करायचं, एक्स्ट्राचे दोरे किंवा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तर तो कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला ड्रेस उलटवून घ्यायचा आहे. तर बघा दोघी बाजूचं मी कट करून घेते आणि खूप सोपा आहे हा ड्रेस. आणि ह्याचे मी जे माप सुरुवातीला मी बघून कट करत होती ना तर त्याचे माप मी शेवटच्या म्हणजे शेवटी देणार आहे. तर तुम्ही शेवटी जाऊन सुद्धा बघू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा आता हे जे आहे ना मी कट करून घेतले. आणि लक्षात ठेवा की बंदसुद्धा आपल्याला तेव्हाच अटॅच करून घ्यायचे आहे, नंतर नाही करता येत व्यवस्थित. आता आपल्याला आहे ना दाबपट्टी दिल्यानंतर बाहेरची एक शिलाई असते ना ती टाकून घेते आहे मी. तर शिलाई टाकताना आहे ना लक्ष ठेवायचं थोडंसं, म्हणजे हात टाकून आपल्याला आहे ना ते मधला जो व्यवस्थित नेट जो आहे ना एक्स्ट्राचा, म्हणजे आपण कसं लेयर्स टाकले तर नेट एक्स्ट्राचा असतो, तर तो शिलाई देताना आतमध्ये म्हणजे कधी आला तर परत त्याला उसवून परत आपल्याला परत शिलाई मारावं लागते. तर तेवढं आपण लक्षपूर्वक आपण ते करून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर 28 इंच माप होतं, तर मी त्या मापानुसार मला जेवढं पाहिजे तेवढं मी आता 1 इंचाची अजून म्हणजे हे करून घेतली आहे फिटिंग. आणि आपला बघा ड्रेस किती सुंदर तयार झालेला आहे. तर त्याच्या बाह्या आहे त्या बटरफ्लायच्या त्या पंखासारख्या तयार झाल्या आहे. आणि बंदसुद्धा बघा मी वेगळ्या पद्धतीचे केले आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा हेच ते माप आहे. तर या मापानुसारच मी शिवून घेतलं आहे. तर हे माप जर तुम्ही घेऊन जर 10-11 वर्षाच्या मुलीचा जर फ्रॉक शिवला ना तर एकदम परफेक्ट येणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही बघू शकता. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या मापामध्ये तुम्हाला काय समजलं नाही किंवा कसं कोणतं माप कसं घ्यायचं तर ते मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा मी ना खूप पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे बघा जो वरचा कपडा दिलेला आहे तिथं मी सुद्धा म्हणजे अस्तर जे आहे ते डबल फोल्ड करूनच घ्यायचं आहे, वरती लिहिलेलं आहे. तसंच बघा खालीसुद्धा मी तसंच लिहिलेलं आहे. डबल घेरचा जो कपडा आपला घेणार आहे तो सुद्धा डबल फोल्ड करायचा आहे. त्याच्यानंतर अस्तरसुद्धा तसंच घ्यायचं आहे. तशा मापानुसार मी इथं मापं दिली आहेत. तुम्हाला नाही समजलं तर मला परत कमेंटमध्ये विचारू शकता. मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तसं मी व्हिडिओमध्ये तर व्यवस्थित सांगितलंच आहे. पण तुम्हाला नाही कळालं तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुम्हाला नक्कीच समजवेल. आणि आजचा